आता वय किती तुमचं? माझं वय 69 आहे आता. 69. तुझं वय? 49. तुमचं कधी झालं होतं ऑपरेशन? माझं 1 जून 2022. तुझं? आता 24 एप्रिल 2025. सासरचं झालंय आणि फॅमिली हिस्ट्री होती त्याच्या फॅमिलीमध्ये, म्हणून त्यांनी हेल्थ चेकअप केलं. हेल्थ चेकअपमध्ये कळलं की आपला हार्टचा आजार आहे. योग्य वेळी ऑपरेशन झालं. तर योग्य वेळी झाल्यामुळे त्यांची रिकव्हरी फास्ट झाली. अटॅक आल्यानंतर ऑपरेशन झालं असतं तर रिकव्हरी झाली नसती चांगली आणि नुकसान झालं असतं, हार्टचं नुकसान झालं असतं. नुकसान म्हणजे हार्टची पंपिंग कमी झालं असतं आणि 100% रिझल्ट भेटले नसते आपल्याला. 2022ला सिव्हिअर अटॅक आला होता 3 एप्रिलला. मग त्याच्यानंतर मी एका कार्डिओलॉजिस्टकडे गेलो. त्यांनी मला यांचं नाव सजेस्ट केलं की तुम्हाला एन्जिओप्लास्टी शक्य नाही म्हणे, त्यामुळे तुम्हाला बायपासच करावं लागेल. तरी काहीच्या डॉक्टरांचंच नाव मला सजेस्ट केलं. त्याच्यामुळे मग त्यांच्याकडे फाईल वगैरे घेऊन गेलो. त्याला CD दाखवली. त्यामुळे काही हरकत नाही, आपण करू. तुमचं हार्ट किती % चालू आहे त्याच्यावर सगळं अवलंबून असतं म्हणे. तर माझं त्या 30% चालू होतं. तर त्यामुळे काही हरकत नाही, आपण करू शकतो म्हणून ऑपरेशन. त्याप्रमाणे झालं माझं ऑपरेशन. माझं आधीचं म्हणजे सासऱ्याचं झाल्यामुळे मला डॉक्टर माहिती होते आणि मला थोडासा त्रास व्हायला लागला. तर मग आता कोणाकडे करायचं असं डोक्यात चालू होतं. तेव्हा सरांचं नाव लक्षात झालं आणि मी 5 दिवस आधी ॲडमिट झालो आणि तरी थोडंसं डिलिमा चालू होता माझा. पण जेव्हा एकदा मी डॉक्टरला कळलं की माझं थोडंसं दुखतं आहे की आली, तेव्हा त्यानं परत एकदा बघितल्यानंतर म्हटलं नाही आता आपल्याला यांच्याकडे ऑपरेशन करायचं. हा कोणता आपल्याला याच्यातनं बाहेर काढणार आहे. आणि मग त्यावेळेस कॉन्फिडन्स बिल्डअप झाला. त्याच्यानंतर मग मला ऑपरेशन करता एवढा काही त्रास झाला नाही आणि नंतर रिकव्हरी पण झाली व्यवस्थित. सुरुवातीला ते थोडे घाबरले होते, यांनी खूप एनकरेज केलं त्यांना, हे घाबरू नका, एकदम व्यवस्थित काही प्रॉब्लेम, तुम्ही फक्त टेन्शन घेऊ नका म्हणे काही.